नमस्कार मित्रांनो, मी सालकेदार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आगमनचा ब्लॉग शूट करायला चाललो आहे आणि आतापासून तर रेग्युलर आपल्या सॅटर्डे संडेला आपल्या लालबाग परळ अनेक गणपती बाप्पाचे आगमन सोहळे असणार। तर ते आगमन सोहळा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार। तर त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। आणि तसंच त्याबरोबर आपण काल बोरिवलीच्या महाराजाचा आगमनचा ब्लॉग शूट केला होता। त्या आगमनच्या ब्लॉगचा शूट ची लिंकची जी डिस्क्रिप्शन आहे ती डिस्क्रिप्शन देऊन ठेवली आहे। तर तो देखील ब्लॉग जाऊन बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करून सांगा। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आता आपण सध्या परेलचा वर्कशॉप आपण तिकडे आलो आहे। आज टोटल आपल्या लालबाग परेल मधून कमी 4 ते 6 गणपतीचा आगमन सोहळा आहे। तसंच आज परेल वर्कशॉप मधून 2 ते 3 आगमन आहे। गणसंकुल मधून 2 ते 3 एक आहे। असे टोटल 4 ते 6 आगमन सोहळा असणार। तर तुम्हाला ते सगळे आगमन सोहळा असणार तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवरती दाखवणार। तसंच आता आपण परेल वर्कशॉपच्या आत आलो आहे। इकडे बघत असणार खूप सगळे लोक आले आहे जे परेल वर्कशॉप मधून पहिल्या गणपतीचं आगमन त्यासाठी। आणि त्या साईडला इकडे ही जी मूर्ती दिसते ही मूर्ती आज निघणार आहे। तसंच जर तिकडून जर समोरून तुम्ही बघितलं जे लाल कपडा घातला आहे तिकडे परेलचा विघ्नहर्ता संध्याकाळी 4 ते 5 वाजता आगमन सोहळा आहे। आपण त्याची पण देखील ब्लॉग मध्ये घेण्याचा प्रयत्न करू। तसंच तिकडे मागे बिल्डिंगचं थोडंसं काम पेंडिंग आहे ते चालू आहे। तर आपण आता परेल वर्कशॉपमध्ये बाहेर आलो आहे। आता गणपतीला फोर्कलिफ्ट उचलून आत जाणार आहे। तर त्यामुळे आपण बाहेर आलोय। वळसाचा विघ्नहर्ता आता जे सोहळ्यात बाहेर येतोय आणि आपण सध्या या साईडला आलो आहे। मगाशी आपण त्या बाजूला होतो तेव्हा तिकडे आलोय आणि गणपती आता फोर्कलिफ्ट वरतून बाहेर येतोय। आजच्या दिवसाचा पहिलाच आगमन सोहळा होता। वलसाडचा विघ्नहर्ताचा आगमन सोहळा झालाय। तुम्हाला मूर्ती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की करून सांगा। आणि आता आपण परेल वर्कशॉपची इकडे आपण गणसंकुल तिकडे चाललोय कारण तिकडे सध्या दुसरा आगमन सोहळा होणार आहे। आता माझ्यासमोर गणपतीची मूर्ती आहे बघा। सध्या आपण जो गणपती बघितला होता तो गणपती चेंबूर मधला होता। इंद्रानगरचा राजाचा होता। आणि आता आपण गणसंकुलच्या साईडला पण दिशेला चाललोय। अजून गणसंकुलच्या साईडच्या इथून अजून 2-3 बाप्पाचं आगमन आहे। त्यानंतर संध्याकाळी परेलचा विघ्नहर्ता परेलचा विघ्नहर्ताचा आगमन सोहळा असणार आहे। जितके आगमन कव्हर होतं आपण तुम्हाला तितके गणपती नक्की आपण तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार। तो ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघा। आणि अजून जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्त कमेंट करा। गणपती बाप्पा मोरया। सध्या आपण परेल वर्कशॉपच्या दिशेला चाललो आहे। जे गणसंकुल आणि अरुंधतीच्या वर्कशॉपमध्ये आगमन होणार होते ते अजून झाले नाहीये। मग त्यामुळे आपण परेल वर्कशॉपच्या साईडला चाललोय।
कारण तिकडे आता थोड्याच वेळात पर्यायचा विनाचा आगमन सोहळा होणार आहे. त्यासाठी आपण तिकडे चाललोय.